हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नेहमीप्रमाणे यंदाही पुणे शहर युवा सेनातर्फे 2026चा खेळ समिट आयोजित केलेला आहे। यामध्येच आपल्यासोबत ठाकरे सेनेचे जे गटनेते आहेत नितीन गावडे आपल्या सोबत आहेत। आपण यंदाचे जे नियोजन असणार आहे ते कशा प्रकारे असणार आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। खेळ समिट 2026 पुणे हे युवा सेनेतर्फे आमच्या पुण्यामध्ये वेगवेगळ्या खेळांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर गेल्या वर्षी याची सुरुवात आम्ही केली आणि यावर्षी ते चालू ठेवलेलं आहे। त्यामध्ये कॅरम स्पर्धा असू द्या, त्याबरोबर कबड्डी स्पर्धा, अशा वेगवेगळ्या ॲथलेटिक्स वेगवेगळ्या स्पर्धांचं नियोजन केलेलं आहे। म्हणजे आमच्या पुणे शहरातील युवा सेवा फक्त रस्त्यावर आक्रमक न होता जे पुण्यातील आपले खेळाडू आहेत त्यांच्यासाठी काही ना काही करण्याचं नियोजन या ठिकाणी युवा सेनेमार्फत केलेलं आहे। तरी नक्कीच पुणेकरांना आणि पुण्यातील खेळाडूंना याचा फायदा होणार आहे आणि एक मात्र पुण्याची काळजी करणारा जो पक्ष किंवा संघटना शिवसेना आणि युवा सेना आहे हेच यातून दिसून येते। युवा खेळ समिट 2026चं नुकतंच आता उद्घाटन झालंय आणि आता आपल्यासोबत ठाकरे गटाचे जे शहर प्रमुख आहेत ते म्हणजे संजय मोरे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की यावर्षीचं जे नियोजन असणार आहे ते कशा प्रकारे असणार आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे। या शताब्दी वर्षानिमित्त उद्धवसाहेब ठाकरे जे आमचे पक्षप्रमुख आहेत आणि सन्माननीय शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत, ज्यामध्ये जनतोपयोगी कार्यक्रम असतील, खेळाडूंसाठी असतील, विद्यार्थ्यांसाठी असतील। त्या अनुषंगाने आज पुण्यातील युवा सेनेनं खेळ समिट 2026 हा सर्व प्रकारच्या गेम्स या पुणे शहरामध्ये आयोजित केल्या आहेत, ज्याचं उद्घाटन आज या ठिकाणी नितीन गावडे असतील, गजाननभाऊ थरकोडे असतील, मी असेल, आम्ही तिघांनी या ठिकाणी उद्घाटन केले। या कार्यक्रमामध्ये सर्व शिवसेनेचे, युवा सेनेचे, युवती सेनेचे, महिला आघाडी सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। आज या ठिकाणी कॅरमच्या स्पर्धा या ठिकाणी उद्घाटन झाल्या। 4 वाजता नेहरू स्टेडियम येथे कबड्डीच्या स्पर्धा उद्घाटन होतील आणि सणस ग्राउंडमध्ये ॲथलेटिक्सचे सगळे काही गेम्स आहेत त्याचं उद्घाटन उद्या सकाळी होईल। या ठिकाणी आमदार आणि शिवसेनेचे सचिव सन्माननीय वरुणजी सरदेसाई साहेब हे उद्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। पुणे शहरातल्या सर्व खेळाडूंना एका ठिकाणी खेळांची परवानगी उपलब्ध करून देणारे म्हणजे शिवसेना आणि युवा सेना। मागच्या वर्षी सुद्धा पुणे शहरामध्ये अशाच प्रकारचा खेळ समिटचा कार्यक्रम झाला होता। हजारो विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला होता। विद्यार्थ्यांनी खेळाडूंची काळजी घेणारा पक्ष म्हणजे या शिवसेना आणि युवा सेनाच आहे। महाराष्ट्रातल्या आणि तमाम पुणे शहरातल्या विद्यार्थ्यांना आणि मी खेळाडूंना विनंती करीन की युवा सेनेने आयोजित केलेल्या या खेळ समिट स्पर्धेमध्ये आपण सहभागी होऊन आपल्या कलागुणांना, आपल्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यामध्ये आपण सहभागी व्हा आणि भरघोस बक्षिसं जिंका। नक्कीच या वर्षापेक्षा अजून कसा वेगळा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला मिळतो? मुळामध्ये हे वर्ष आहे आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या वर्षानिमित्त अखंड महाराष्ट्रामध्ये आरोग्य शिबिर असेल, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असेल, जी म्हणून समाजाला उपयोगाची जी साधनं आहेत, ज्या कार्यक्रम आहेत ते सर्व ह्या वर्षी आम्ही करत आहोत। काल देखील अनेक ठिकाणी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्पोर्ट्सचे कार्यक्रम या पुणे शहरामध्ये झालेले आहेत आणि आज कॅरमच्या स्पर्धा असतील, कबड्डीच्या स्पर्धा असतील, भालाफेक असेल, अशा अनेक स्पर्धा या निमित्ताने मी घेत आहोत आणि जन्मशताब्दी वर्ष असल्या कारणामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रमचा होत आहे। यावर्षी बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यानिमित्तानंच हे युवा खेळ समिट आयोजित केलेलं आहे। निश्चित दरवर्षीपेक्षा पुणेकरांसाठी एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचं काम युवा सेनेने उपलब्ध करून दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन सूरजसह मी साक्षी पांचाळ, पुणे न्यूज अनकट।